हे असं काही इथलचं मंदिर आहे. तुम्ही याची बनावट बघूनच बघू शकता की हे मंदिर सध्याचं नाही, खूप जुनं मंदिर आहे. आणि ॲक्च्युली सागवान लाकूड त्याचे पिलर्स आहे. आणि ही जी साईड गाईज ही आहे ओल्ड जालन्याच्या साईड, आणि त्यात भरपूर जे जुने घरं आणि जे जुने मंदिर आहे त्या साईडला खूप भेटतात. आणि आपण अल्सो गाईज तुम्ही मागचे ही जागा बघू युनिक जागा आहे, अलग जागा एकदम ती बरोबर कॉन्सेप्ट जागा म्हणतो त्या टाईप. आणि तुम्ही बघत आहे भरपूर ब्लॉगमध्ये आपण जे असे युनिक प्लेसेस आहे फाईंड करतोच आहे. बॅक इन माय ब्लॉग. तो वेगळाचा ब्लॉग मी स्टार्ट करतोय. आणि काही जाता आलतो फ्रेंडच्या शॉपवर, आणि काही इथून आता जातोय एका मंदिरामध्ये ज्यांचं जालन्यावर एक टेम्पल आहे. तो काही जातं तिकडे जातो. आणि काही या ब्लॉगमध्ये दाखवतो तुमचं जालन्यामधलं तुम्हाला आमचं जालन्यामध्ये एक युनिक टेम्पल. आपण इथून जातो आता एका जालन्याच्या मंदिरामध्ये. काही हे आहे ते आमच्या जालन्यामधलं मंदिर, श्री विठ्ठल मंदिर. आणि काय आता इथे विजिट करतोय आम्ही. अँड ऑल्सो हे असं काही इथलचं हे मंदिर आहे. अँड ऑल्सो काही तुम्ही याची बनावट बघूनच बघू शकता की हे मंदिर सध्याचं नाही, खूप जुनं मंदिर आहे. आणि हे जे पिलर्स आहे ॲक्च्युली जे सागवान लाकूड आहे त्याचे पिलर्स आहेत. आणि असं काही मंदिर श्री विठ्ठल रुक्माई यांचं. आणि काय जातो आला मी आता सेकंड फ्लोअरवर चालू आहे. आणि काही आपण दर्शन घेतले, त्याच्या सेकंड फ्लोअरवर आलो आहे आपण. आणि या ठिकाणी आता इथं बांधकाम चालू आहे, म्हणजे रिनोव्हेशन झालं आहे नेमकंच. अगोदर ही फ्लोअर नव्हती वाटतं. आणि याची कंडिशन बघून वाटतं की जस्ट आता तिथं जे काम आहे ते झालं आहे किंवा चालू आहे. प्लास्टर वगैरे झाली आहे, फक्त कलर द्यायचा बाकी आहे. आणि दरवाजा किती इसको, आणि याला तर दरवाजाच नाही आहे. ही जी साईट आहे मला वाटतं दरवाजा वर्ग आहे असं काही. आणि इकडून बाहेर जाता येतं, पण पत्रा वगैरे इथे गच्ची नाही आहे. मारते होंगे तो डंबल वाला ये रखा हुआ है तो. आणि काही ह्या फ्लोअरवर तर काही नाही आहे, दुसरा मजला आहे. सगळे म्हणजे जे मेन जे मंदिर आहे ते खालीच आहे. मला वाटतं वरती पण मंदिर वगैरे असेल, पण वरती नाही आहे. काय ना काहीच आपण आलो आता त्या मंदिरामध्ये जुन्या जालन्यामध्ये. आणि या ठिकाणी दर्शन वगैरे घेतलं, विजिट केला. आणि आता इथून चालू आहे फेरफटका मारायला आपल्या जालन्यामध्ये. आणि ही जी साईड आहे ही आहे ओल्ड जालन्याच्या साईड, आणि त्या भरपूर जे जुने घरं आणि जे जुने मंदिर आहे त्या साईडला खूप भेटतात. आणि आपण मी ज्या साईडला राहतो ती आहे नवीन जालना. तर त्या साईडला असे जुने जे हे आहे म्हणजे काय म्हणजे आर्किटेक्ट ते त्या साईडला नाही आहे. असे जुने घरं किंवा इमारती फक्त या साईडला आहे. काय असो काही स्टेट इन माय ब्लॉग. अरे हाइप क्रिएट करना पड़ती है भाई तब वीडियो
अँड ऑल्सो गाईज आम्ही आलो आता एका प्लेसवर जालन्याच्या. सो गाईज तुम्ही जे मागं बघू शकता बिल्डिंग, आणि मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही ही जी जागा ही नक्की बघितलीच असेल. आणि भरपूर माझे जे फोटोशूट्स वगैरे ते पण या ठिकाणी झालेले इंस्टाग्रामवर टाकेलं आहे. तो गाईज तो याच बिल्डिंग जवळचा आहे. अँड गाईज आम्ही गेलो आता एका मंदिरामध्ये, अँड गाईज चक्कर मारता मारता फेरफटका मारता मारता आम्ही या ठिकाणी आलो आहे. अँड ऑल्सो गाईज तुम्ही मागची ही जागा बघू शकता कशी पडेल. तर खूप युनिक जागा आहे, अलग जागा आहे एकदम, जी हॉरर हॉन्टेड जागा म्हणतो त्या टाईपची. तिथे आलो आहे. एक वर कुठं छोटंसं सो गाईज त्यामुळे या साईडला आलतो, आणि जाता जाता म्हटलं एकदा चक्कर मारून जावा या जागेवर जवळून. आणि काही प्लेस कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. बस हो गया ना बोलना, तो चल फिर आज लगे तो. अँड ऑल्सो गाईज आपण सध्या आहोत आमच्या मंठ चौकीजवळ. अँड इथलचा हा नेहमीचा ट्रॅफिक. अँड गाईज ऑल्सो आपण आता गेलतो आपल्या जालन्याच्या विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये. एक खूप जुनं मंदिर आहे असं वाटतं, कारण त्याच्या बनावटीवरूनच कळलं. अँड आता इथून जातो आहे आपण घरी, आणि घरून जाऊ आता जिमवर. असं काही असा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून असे भन्नाट ब्लॉग तुम्हाला भेटत राहील. आता याच्यामध्ये थोडाफार चेंजेस पण करू. डेली ब्लॉग, डेली रुटीन ब्लॉग तर असेलच, त्यासोबतच आपल्या जालन्याची जी काही ब्युटी आहे, आणि अजून काही भरपूर असे जे व्हिजिटिंग प्लेसेस आहेत किंवा जे असे युनिक प्लेसेस आहेत ते पण आपण फाईंड करू येणाऱ्या अशा ब्लॉगमध्ये. आता तुम्ही बघतच आहेत भरपूर ब्लॉगमध्ये आपण जे अशा युनिक प्लेसेस आहे ते फाईंड करतोच आहे. आणि अजूनही आपण शोधू ॲक्च्युली त्या जालन्यामध्ये भरपूर काही, ॲक्च्युली जालना सिटीमध्येच त्या भरपूर काही गोष्टी आहेत ज्या अजून क्लिअर विजिबल नाही झाली, अजून क्लिअर लोकांना माहिती नाही आहे. सो काही अशा ज्या गोष्टी आहेत त्या आता आम्ही फाइंड आउट करू. आपण आज गेलो आमच्या जालन्याच्या विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये, जे की युनिक मंदिर वाटलं मला. आणि काही या टेम्पलबद्दल मला अगोदर माहिती नव्हतं. एक जस्ट त्या साईडला मी जेव्हा चक्कर मारायला गेलो का कामामुळं, तेव्हा मला कळालं की हे जे मंदिर आहे ते पण खूप युनिक मंदिर आहे काही. आणि त्या मंदिराची बनावट पाहता हे जे मंदिर आहे हे आय थिंक जुन्या काळामधलं मंदिर असावं, कारण त्याची बनावट होती ती त्या टाईपची होती. ते पिलर्स वगैरे त्याच टाईपचे होते. आणि काही ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही जालन्यामध्ये असे भरपूर प्लेसेस आहेत, त्या भरपूर आहेत काही. याच्या अगोदर पण मी भरपूर वेळेस जालना फिरायला आहे, आणि भरपूर अशा ज्या ठिकाणं आहे आपल्या जालन्यामधले जे युनिक प्लेसेस आहे ते पण मी अगोदर भरपूर वेळेस पाहिले. सो गाईज आता मी विचार केला आहे की आपल्या जालन्यामध्ये ज्या युनिक प्लेसेस आहेत तो गाईज त्या फाइंड आउट करायच्या. आणि याच्यामध्ये आज ज्या ठिकाणी गेलो आपण, सो गाईज एक हॉन्टेड टाईप प्लेस होती, आणि एक होतं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. आणि गाईज जे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे ते ॲक्च्युली मला पण माहीत नव्हतं त्या ठिकाणी की इतकं भन्नाट मंदिर आहे. ॲक्च्युली त्या साईडला जाणे जास्त काय म्हणजे गरज पडतच नाही, तर ॲक्च्युअली ते मला या रस्त्यातनं येताना दिसलं या ठिकाणी मंदिर आहे. सो बघून मला पण थोडी उत्सुकता वाटली मंदिराबद्दल, आणि त्या ठिकाणी जाऊन आज ब्लॉग शूट केला. आणि मंदिर पण एकदम भन्नाट आहे गाईस, एकदम जे जुना काळाचं बांधकाम आहे त्या टाईपचं ते मंदिर आहे. आणि त्यानंतर आपण त्या एका प्लेसवर गेलो, त्या 3 बिल्डिंग्स, ती पण खूप भन्नाट जागा आहे काही. ती जी प्लेसेस आहेत त्या 3 बिल्डिंग्सची जे आता पाहिली, जे थोडे हॉन्टेड टाईप बिल्डिंग्स आहेत, तो गाईस त्या बिल्डिंगचा पहिला एकदम स्टार्टिंगला व्हिडिओ टाकेल मी. स्टार्टिंगला 2nd नंबरला तो या बिल्डिंगबद्दल मी व्हिडिओ टाकेले, जेव्हा फर्स्ट आपलं यूट्यूब न्यूली स्टार्ट झालं त्यावेळेस याचा ब्लॉग टाकेले, आणि आज टाकतो आहे. आणि गाईस कशा वाटल्या आमच्या जालन्याच्या प्लेसेस त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही आत्तापर्यंत ज्या काही आपण प्लेसेस आपण फाइंड आउट केलं आहे
तर काही प्लेसेसबद्दल मला अगोदरपासून माहीत होतं आणि काही ज्या प्लेसेस आहेत ते अचानकपणे आता मला ते म्हणजे समोर यायला लागल्यात. अगोदर माहीत नव्हते इतके भारी भारी प्लेसेस आपल्या जालन्यामध्ये म्हणून. तर आत्ता ॲक्च्युली मला कळायला लागलं की इतके भारी भारी प्लेसेस जालन्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता गाईज की आपण जे जुने घरं वगैरे आहेत तो वाईज ते पण फाइंड आउट करतो आहे आणि जे टेम्पल्स वगैरे आहेत आपण ते पण फाइंड आउट करतो आहे. आणि असून भरपूर अशा ज्या जागा आहेत आपल्या जालन्यामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि ते ॲक्च्युली मी पण फाइंड आउट करतो आहे. और लगाओ मैं लगाओगे मैं ब्लॉग एंड कर देतो. अँड गाईज आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि गाईज ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट दिस व्हिडिओ. तो एक आजच्या ब्लॉगमध्ये केस आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.